विद्यार्थ्यांनो, सर्वांना नमस्कार. ज्ञानवंदन एज्युकेटर यूट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम मी आपणा सर्वांचे स्वागत करतो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण 16 डिसेंबरपर्यंतच्या महत्त्वपूर्ण चालू घडामोडी प्रश्न बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक बघा आणि आपण जर सर्वप्रथम चॅनलवर आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की डेली सकाळी 8 वाजता आपण चालू घडामोडींचा व्हिडिओ विद्यार्थी मित्रांनो घेऊन येत असतो. आपण जर डेली व्हिडिओ बघण्याची जर सवय लावली तर लक्षात घ्या, कोणत्याही एक्झाममध्ये तुम्हाला चालू घडामोडींच्या प्रश्नांमध्ये कुठलीही अडचण येणार नाही. तर प्रश्न क्रमांक 1 आहे, कोणत्या संस्थेने जलशुद्धीकरणासाठी भारतीय तंत्रज्ञानाद्वारे अमृत आर्सेनिक आणि मेटल रिम्यूव्हल विकसित केले आहे, ज्याला जलशक्ती मंत्रालयाने ठळक केले आहे? तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए, IIT मद्रास. अधिकची माहिती, पाण्यामधून आर्सेनिक आणि धातूचे आयन काढण्यासाठी डिझाईन केलेले अमृत म्हणून ओळखले जाणारे तंत्रज्ञान इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मद्रास यांनी विकसित केले आहे. हे जल जीवन मिशनच्या उद्दिष्टांसाठी संरेखित करते. भारतातील ग्रामीण कुटुंबासाठी पाण्याच्या गुणवत्तेच्या समस्येचे निराकरण देखील हे करते. नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 2, कोणत्या सरकारी विभागाने PM जनमन योजना सुरू केली आहे? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी, आदिवासी व्यवहार मंत्रालय. अधिकची माहिती, आदिवासी समाजातील अनोख्या आव्हानांना तोंड देण्यासाठी आणि उज्ज्वल भविष्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आदिवासी कार्य मंत्रालयाने प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय अभियान योजना सुरू केली आहे. नेक्स्ट, 2016च्या यादे और यादे या संस्मरणासाठी 2023मध्ये 33वा व्यास सन्मान कोणाला मिळाला? तर राईट आन्सर आहे पुष्पा भारती यांना हा सन्मान मिळाला आहे. अधिकची माहिती, 33वा व्यास सन्मान 2023 हिंदी साहित्यातील उल्लेखनीय योगदानाची दखल घेऊन यशस्वी हिंदी लेखिका पुष्पा भारती यांना त्यांच्या 2016च्या यादे और यादे या संस्मरणासाठी सन्मानित करण्यासाठी जाहीर करण्यात आला आहे. नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 4, टाटा पॉवर EV चार्जिंग सोल्युशन लिमिटेडने भारतामध्ये देशभरात 500पेक्षा जास्त EV चार्जिंग पॉईंट्स तैनात करण्यासाठी कोणत्या कंपनीसोबत सामंजस्य करार केला आहे? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी, इंडियन ऑइल. अधिकची माहिती, टाटा पॉवर EV चार्जिंग सोल्युशन लिमिटेडने इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडसोबत भागीदारी केली असून भारतभर 500हून अधिक EV चार्जिंग पॉईंट स्थापित केले आहेत. एक मजबूत इंटरसिटी चार्जिंग नेटवर्कच्या विकासावर यामध्ये भर देण्यात येणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 5, युनिव्हर्सल हेल्थ कव्हरेज दिवस दरवर्षी कधी साजरा केला जातो? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी, 12 डिसेंबर. सर्वांसाठी आर्थिक संरक्षणासह न्याय आणि सर्वसमावेशक आरोग्यसेवा देणाऱ्या आरोग्यसेवा प्रणालीच्या महत्त्वपूर्ण गरजेवर भर देत 12 डिसेंबर रोजी जागतिक स्तरावर युनिव्हर्सल हेल्थ कव्हरेज दिवस साजरा केला जातो. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 6, विनबॅक्स 2023 या संयुक्त लष्करी सरावात कोणते देश सहभागी होत आहे? राईट आन्सर आहे भारत आणि व्हिएतनाम. अधिकची माहिती, विनबॅक्स 2023 सरावामध्ये सहभागी होण्यासाठी 45 भारतीय सशस्त्र दलाच्या जवानांची तुकडी हनोई, व्हिएतनाम येथे पोहोचली आहे, ज्याचा उद्देश सहयोगी भागीदारी मजबूत करणे, इंटर ऑपरेटिव्हिटीला प्रोत्साहन देणे आणि भारत आणि व्हिएतनाममधील सर्वोत्तम पद्धती सामायिक करणे हा या विनबॅक्स 2023 लष्करी सरावाचा हेतू आहे. त्यानंतर तुमच्यासाठी प्रश्न आहे, मध्य प्रदेशचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री कोण आहेत? खाली कमेंट करा. हा जो प्रश्न आहे तो कालच्या विद्यार्थी मित्रांनो चालू घडामोडी व्हिडिओमधील आहे. खाली कमेंट करा. तसेच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. तसेच आपल्याला चालू घडामोडी प्रश्नसंच जर पाहिजे असेल तर जून 2022 ते नोव्हेंबर 2023पर्यंतचे 3000+ प्रश्न तुम्हाला भेटतील. प्राईज आहे 99. यामध्ये तुम्हाला पुरस्कार, अर्थसंकल्प, खेलो इंडिया, पद्म पुरस्कार, सणोत्सव, भारतीय नृत्य प्रकार हे अतिमहत्त्वाचे प्रश्न देखील यासोबत भेटणार आहेत. परचेस करण्यासाठी 93 56 25 60 34 या नंबरवर व्हॉट्सअप करायचं आहे. थँक्यू.